कोकणातील आंबा बागायतदार सध्या चिंतेत आहे आणि मागील अनेक वर्षांपासून जर पाहिलं तर विविध मागण्यांसाठी या आंबा बागायतदारांची आंदोलन झाली। मात्र या वर्षीचं अगदी 10% पण पीक शिल्लक नाही अशी चर्चा जी आहे ती सध्या सिंधुदुर्गात आहे आणि यासाठी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत। सर, आज पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आणि या ठिकाणी आंबा बागायतदारांसाठी एल्गार मोर्चा जो आहे आयोजन केलेलं होतं, काय सांगाल याबद्दल? कधी नव्हे तो आंबा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आहे, संकटात आहे। अशा परिस्थितीमध्ये खरं तर त्याचा काही दोष नाही आहे। निसर्गामध्ये जे काही फेरबदल झाले त्याचा थेट फटका शेतकऱ्याला बसतोय। तेव्हा मायेच्या ममतेनं सरकारनं आंबा उत्पादकाला आधार दिला पाहिजे, पाठीशी घातलं पाहिजे, परंतु मला तसं दिसलं नाही। मी काल सकाळपासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटना फोनाफोनी करून माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, पण सगळा आनंद मला वाटला। वरवर पंचनामे केल्यासारखं दिसतं, परंतु त्याच्यातही फारसं गांभीर्य दिसत नाही। भारतीय कृषी अनुसंधान केंद्र असेल, ICR, किंवा कोकण कृषी विद्यापीठ असेल, किंवा कृषी विज्ञान केंद्र जी तथाकथित आहेत ते आंबा संशोधन केंद्र, त्या कुणीच गांभीर्यानं हा विषय घेतलेला नाही ना। जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये फारसं गांभीर्यानं घेतलं। आज बेहाल झालेला आहे आंबा उत्पादक शेतकरी, वाऱ्यावर सुटल्यासारखा झालेला आहे। व्यापाऱ्यांच्याकडून उचल घेतले, त्याला व्याज चालू आहे, त्याचं काय करायचं? कर्ज काढले, त्याचं काय करायचं? गुंतवणूक करून झाली, परंतु पैसा परत येत नाही। तेव्हा अशा परिस्थितीमध्ये 2019ला जो प्रचंड मोठा महापूर आलेला होता सांगली कोल्हापूरला, त्यावेळात एक शासन निर्णय राज्य सरकारनं केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार NDRFच्या निकषाच्या चौपट रक्कम ज्यांनी कर्ज काढली नाही त्यांना भरपाई म्हणून द्यायची, पिकात ज्यांचं महापुरात नुकसान झालं त्यांना, आणि ज्यांनी कर्ज काढलंय ते थकीत नसले तरी सुद्धा पूर्णपणे माफ करायचं। तोच आधार घेऊन अशा प्रकारचा कोकणासाठी खास शासन निर्णय, विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड, पालघर या जिल्ह्यांच्यासाठी होणं गरजेचं आहे आणि ते व्हावं। आणि ते जर सरकारनं जर काय तो निर्णय घेतला नाही, आम्ही हेक्टरी 5 लाख, गुंठ्याला 5,000 रुपये अशी भरपाईची मागणी करतोय। ते जर झालं नाही तर येत्या 12 मार्चला आम्ही सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोठा महामोर्चा आंबा उत्पादकांचा काढणार आहोत। तर जर पाहिलं तर या ठिकाणी एल्गार मोर्चासाठी राजू शेट्टी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर होते आणि आगामी काळात शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही तर मात्र रस्त्यावर उतरू आणि रस्ता बंद करू, मुंबई गोवा महामार्गावर प्रवास व्हायला देणार नाही असा जो सक्त सूचना आहेत त्या प्रशासनाने गांभीर्याने घ्याव्यात आणि यावर ठोस निर्णय घ्यावा अशी सूचना जी आहे, अशी सूचनावजा धमकी जी आहे ती राजू शेट्टीने दिलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेतसह विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग।